सुजाताताई आहे, देशमुख काव्य आहे, हट्टे ओमकार आहे, कदम ऋतुराज, पांचाल शुभम आणि त्याचबरोबर आनंद नगरीच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी पारितोषिक प्राप्त केलेला आहे तो रुद्र आहे, योगीराज आहे, सान्वी आहे. या सगळ्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुरुवातीला या विद्यार्थी संसदेचं उद्घाटन झालं असं मी मनपूर्वक जाहीर करतो. या कार्यक्रमाचं उत्कृष्ट अशा पद्धतीचं सूत्रसंचलन करत असलेले, मला खूप आवडलं त्यांचं सूत्रसंचलन, असे बरगले सर आणि माझ्या आवडत्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, बैठे सावधान. आता फक्त अर्धा तास मी तुमच्याशी बोलणार आहे, ऐकणार ना? आता मी जे जे प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्ही द्यायचे, देणार ना? या बाजूला जी प्रतिमा आहे, फोटो लावलेला आहे, कुणाचा आहे? जोरात. सरस्वती ही कशाची देवता आहे? कशाची देवता आहे? सरस्वतीच्या हातामध्ये कशाचा फोटो आहे? काय आहे हातात? काय आहे? त्या विण्याला किती तार आहेत? 4. आता बघा मी सांगतोय, विद्येची देवता सरस्वती, तिच्या हातामध्ये विणा आहे, त्या विण्याला 4 तार आहेत. त्या 4 तारा म्हणजे कशा कशाच्या आहेत? पहिली तार म्हणजे विद्यार्थी, दुसरी तार म्हणजे पालक, तिसरी तार म्हणजे शिक्षक आणि चौथी तार म्हणजे चालक, संस्था चालक किंवा सरकार चालवत असेल शाळा तर ते चालक. कळालं का? म्हणजे उगीच तो विना हातात दिलेला नाहीये. तर त्या तुम्हाला माहित असेल, तुम्ही कधी कीर्तन वगैरे संगीत ऐकायला गेला असेल तर महाराजांच्या गळ्यामध्ये काय असतो? त्या विण्याच्या 4 तारा महाराज काय करतात? एका स्वरामध्ये लावतात का? कारण सारखा आवाज यावा म्हणून. तसं शिक्षण शिकून जर तुम्हाला जीवनाचा खऱ्या अर्थानं स्वर सापडवायचा असेल तर या चौघांच्या मध्ये संगत निर्माण होणं महत्वाचं आहे. कोणाकोणामध्ये? विद्यार्थी, वा वा, जोरदार टाळ्या. आणि म्हणून आमचे दिलीपरावजी विद्यार्थ्यांसाठी काम करतात, शिक्षकांच्यासाठी काम करतात, एखादा पालक मेळावा घेत पालकांच्यासाठी काम करतात आणि स्वतः चालक म्हणून देखील ते उपस्थित आहेत. म्हणून तुमची शाळा इवलेसे रोप लावी येले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. 25 विद्यार्थ्यांपासून आज शाळेमध्ये 450 विद्यार्थी निर्माण झाले. त्याचं कारण काय आहे? तर या 4 तारांचा संगम आहे. म्हणून त्याच्यातली सगळ्यात पहिली तार कोणती आहे मुलांना? सांगा पटकन. कोणती आहे? वा वा वा. विद्यार्थी हा शब्द कसा बनलाय माहिती आहे तुम्हाला? मग तेच तर सांगायला मला बोलवलंय सरांनी. विद्यार्थी बघा शब्द कसा बनलाय? विद म्हणजे जाणीव, अर्थी म्हणजे प्राप्त करणारा. लक्षात आलं? विद म्हणजे, अर्थी म्हणजे जाणीव प्राप्त करणारा जो कोणी असतो त्याला काय म्हणतात? मग जाणीव कुणाची प्राप्त करायची? स्वतःची. पहिल्यांदा जाणीव कुणाची प्राप्त करून घ्यायची? जाणीव म्हणजे ओळख. आपल्याकडे एक म्हण आहे, तुम्हाला माहिती आहे का? ओळख पटली ज्यास स्वतःची, देव तयास मिळून मिळो रे. पहिल्यांदा आपल्याला ओळख कुणाची झाली पाहिजे? कुणाची झाली पाहिजे? दक्षिण भारतामध्ये एक कलावम कोद नावाचं गाव आहे. लक्षात ठेवा ही गोष्ट. दक्षिण भारतामध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे कलावम कोदम. त्या गावातले लोक पहाटे उठतात, आंघोळ करतात आणि त्या गावातल्या मंदिरामध्ये दर्शनाला जातात. कशाची मूर्ती असेल वर त्या मंदिरामध्ये? सांगा बरं कोणी?
सरस्वतीची. आणखीन सांगा कशाची असेल? नाही, आणखीन दुसरं सांगा ना, कशाची असेल मूर्ती? महादेवाची. वा. आणखीन सांगा. हनुमंताची. तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलांनो, त्या मंदिरामध्ये कोणत्याच देवाची मूर्ती नाहीये. तर त्या गावातल्या मंदिरामध्ये काय आहे माहितीये तुम्हाला? तिथं 6 फूट असा उंच आरसा लावलेला आहे. काय लावले? दररोज त्या कलावंतोदम मधला माणूस सकाळी उठतो, आंघोळ करतो आणि त्या मंदिरामध्ये जातो. असा आरसा लावलेला आहे. त्या आरशामध्ये स्वतःच रूप बघतो आणि स्वतःला प्रश्न विचारतो, मी कोण आहे? मी कोण आहे? मी मुलगी आहे, मी मुलगा आहे, मी माणूस आहे, मी फलाण्या वडिलांचा मुलगा आहे. तर मग मी माणूस म्हणून मी विद्यार्थी आहे. आपण प्रश्न विचारायचा, दररोज आरशामध्ये बघायचं. आता उठलं की कशात बघायचं? आणि आरशात बघायचं. शेंबूड कुठं आला आणि भेकुड कुठं आला बघायचं तर बघायचंच. पण पहिल्यांदा आपण आपलं रूप बघायचं, आपलं तोंड बघायचं आणि आपण आपल्याला प्रश्न विचारायचा, मी कोण आहे? हा, मी विद्यार्थी आहे. कोण आहे? मी विद्यार्थिनी आहे. मग माझं पहिलं कर्तव्य कोणतं आहे? अभ्यास. कोणतं कर्तव्य आहे आपलं? अभ्यास करणं. पहिलं कर्तव्य कोणतं आहे? किंवा आपण आपल्या आरशामध्ये बघायचं आणि आपण आपल्याला प्रश्न विचारायचा, मला सगळ्यात जास्त काय आवडतं? चोरून बिस्किट खाणं, चोरून चॉकलेट, असं नाही. आपण आरशामध्ये बघायचं, डोळे बंद करायचे, मनामध्ये विचारायचं, मला सगळ्यात जास्त काय आवडतं? हा, मला सगळ्यात जास्त चित्र काढणं आवडतं. कुणाला चित्र आवडत असते? हा, मला सगळ्यात जास्त गाणं म्हणणं आवडतं. एखाद्याला डान्स करणं आवडत असेल, एखाद्याला खेळणं आवडत असेल. बरोबर आहे की? आपल्याला जे आवडतं तेच मनातून करायचं. लक्षात आलं का? आलं? हा, जे मनातून आपल्याला आवडतं ते करायचं. जगामध्ये कोणतीच गोष्ट कमी महत्वाची नाही. तुम्हाला माहित आहे, ज्याला क्रिकेटमध्ये त्यांचं नाव काय? पालिमकर सर. फारच पोरं हुशार आहेत रे. टाळ्या वाजवा. मॅडम उगाच मला भाषणाला बोलवलं. किती लेकर हुशार आहेत. वा वा वा, बरोबर आहे. नाही तर काय सांगावं पोरो. एका शाळेमध्ये गेलो मी, मुलांना प्रश्न विचारला, सांगा रे मुलांनो, डाळल्यात म्हणजे सगळ्यात जास्त नारळाची झाडं कुठं आढळून येतात? एक मुलगा उठला, म्हणला मी सांगतो. म्हणलं सांग. आणि त्यानं उत्तर दिलं, म्हणला डालड्याच्या डब्यावर. एकदा शाळेमध्ये मुलांना प्रश्न विचारला भूगोलच्या वर्गामध्ये. मी देखील तुमच्या सारख्या 5वी ते 12वीच्या शाळेचा 10 वर्ष प्राचार्य होतो. विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी, माहितीये तुम्हाला? तिथं देशातलं पहिलं पब्लिक स्कूल आहे. एनटीची मुलं, भारतातली सगळी 640 मुलं मुली राहतात आपल्या कमळेवाडीला. तिथलं मी 10 वर्ष प्राचार्य होतो. तर मी एका शाळेमध्ये गेलो आणि भूगोलच्या बैठकीत, सावधान बसा, नीट बसा, आणि त्यांना विचारलं, सांगा रे मुलांनो. मुलांना प्रश्न विचारला. असाच एकदा मुलांना प्रश्न विचारला, सांगा रे मुलांनो, 2 ऑक्टोबरला ज्या बापूजींची जयंती साजरी केली जाते त्यांचं पूर्ण नाव काय? एक मुलगी उठली, म्हणली मी सांगते. आणि तिने उत्तर दिलं. ती म्हणली आसाराम बापू. पण तुम्ही मुलं फार हुशार आहात. तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला जे आवडतं ते मनातून करा. तुम्हाला मोठं व्हायचंय ना. माझ्यासारखं, पालिमकर सरांसारखं, पाटील मॅडम सारखं, या मॅडम आणि या सरांसारखं व्हायचंय ना. बघा, सचिन तेंडुलकरला 10वीला मार्क कमी होते,
पण सचिन तेंडुलकरला सगळ्यात जास्त काय आवडत होतं? क्रिकेट. त्यानं ठरवलं इकडं काही आपल्याला मार्क पडणार, पण आपल्याला क्रिकेट आवडतो. त्यांनी बॅटवर प्रेम केलं, मनातून बॅटवर प्रेम केलं आणि जगातला श्रेष्ठ क्रिकेटर झाला. सगळ्यांनीच क्रिकेटर व्हा मी म्हणालो नाही. तुम्हाला जे आवडतंय ते मनातून करा. तुम्हाला माहिती आहे लता मंगेशकर, त्यांच्या घरामध्ये खूप सदस्य होते, वडील वारले. आता घरच्या लोकांना कसं पोसायचं, लताजींनी डोळे बंद केले, मनाला विचारलं मला सगळ्यात जास्त काय आवडतं? संगीत गायन. त्यांनी गायनावर प्रेम केलं आणि लताजी जगातल्या श्रेष्ठ गायिका झाल्या. म्हणून सगळ्यात आपलं काय महत्वाचं आहे? तुम्हाला विद्यार्थी म्हणजे जाणीव प्राप्त करणे. पहिल्यांदा आपल्याला ही जाणीव झाली पाहिजे की मी मॉडेल इंग्लिश स्कूल मध्ये आहे, पब्लिक स्कूल मध्ये आहे, मला शिकायचंय, मोठं व्हायचंय. गरिबी आली म्हणून लाजायचंय का? मी मुलगी आहे, मी कसं शिकू असा विचार करायचा आहे का? आत्मविश्वास बाळगा. काय बाळगा? गोष्टी आवडतात? आवडतात खरंच की? मग काय आवाज? बैठे बैठे सावधान सावधान बसा. आता एक मस्त गोष्ट सांगतो तुम्हाला की बघा आत्मविश्वास असल्यास काय होतं ते. आवडती ना गोष्ट? एकदा काय झालं, एका राजाला मुलगाच नव्हता. राजाला काय नव्हता? मग आता त्या काळामध्ये राजा मेल्याच्या नंतर त्याच्या गादीवर बसायला कोणीतरी लागेल की नाही? मग त्या राजानं विचार केला की आता आपल्या गादीवर कुणाला बसवायचं? आपल्याला तर मुलबाळ नाहीये. मग त्यांनी विचार केला, तो राजा होता बडोद्याचा, गुजरात मधल्या तो राजा. त्यानं विचार केला की मूळ आपण महाराष्ट्रातले आहोत, आपल्या कुळातलं कोणी तिकडं गावाकडे आहे का बघावं. आणि मग त्यांनी शोध घेतला तर महाराष्ट्रामध्ये त्या त्र्यंबकेश्वरच्या बाजूला त्यांच्या चुलत भावांच्या पैकी एक जण निघाला ज्याला 3 मुलं होती. किती मुलं होती? मग त्या बडोद्याच्या राजाने सांगितलं जा त्या गावला जा आणि तिथं त्याची 3 मुलं आहेत, त्या 3ही मुलांना बोलावून आणा. त्या 3घांच्या पैकी मला एकाला राजा बनवायचे. काय बनवायचंय? मग ते आले कलेक्टर त्या काळातले, तिथल्या त्या माणसाला त्याच्या 3 मुलांना घेऊन कुठं आले? बडोद्याला. कुठं आले? आणि आल्याच्या नंतर 4 जण, पालिमकर सर, पाटील मॅडम, देशमुख सरांसारखे असे इंटरव्ह्यू घ्यायला बसलेले होते, मुलाखत घ्यायला. त्यातला 7 वर्षाचा मुलाला बोलवलं. 3 मुलं आले होते ना, त्याच्यातल्या पहिल्या मुलाला विचारलं, सांग रे तू का आलास इथं? बघा आत्मविश्वास सांगालो तुम्हाला. कोणतंही काम करताना कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे? पहिल्याला बोलवलं 7 वर्षाच्या मुलाला, तू का आलास इथं? ते पोरग म्हणलं माझ्या बाबानं आणलं म्हणून आलो. माझ्या बाबानं आणलं म्हणून आलो म्हणाले आणि मुळू राहिले. अरे म्हणले हे फेल आहे, ह्याला पाठवून द्या वापस. दुसऱ्या 12 वर्षाच्या मुलाला बोलवलं. अरे म्हणले तू का आलास? अरे तू का आलास म्हणल्या आलोच म्हणलं, गेलं जे पळून ते वापस आलंच. तिसरं एक पोरग बाहेर बसलं होतं, त्याचा नंबर आला. त्याचं वय होतं 9 वर्षाचं. त्याला बोलवल्या बरोबर ते 9 वर्षाचं पोरग दरवाजात आलं आणि दरवाजात येऊन म्हणलं, सर मी येऊ का मध्ये? अरे म्हणले हे पोरग जरा वेगळं दिसाले, कॉन्फिडन्स आहे याचा, या. आलं मध्ये, सर बसू का मी? सिट डाऊन, बसा. आणि ते बसलंय तर असं चोरी करून आल्या तसं माणूस बसतोय. बिस्किट खालास का? खाला असलं की काय म्हणतोय? नाही खाल. चॉकलेट खालास का? नाही खाल. खाल्याला असल्यास. पण हे पोरग तसं नाही. त्या तिघाईकडे डोळ्यात डोळे टाकून बघायला लागलं. त्याला पहिला प्रश्न विचारला,
तिथं राणी साहेब बी बसलेल्या होत्या. त्यांनी कुठून आलास, त्यानं गावाचं नाव सांगितलं. आता आपण आपल्याकडे घेऊया. कवठ्याहून आलो. कशासाठी आलास, राजा बनायसाठी आलोय. कशासाठी आलास, राजा बनायसाठी आलोय. कशासाठी राजा व्हायचंय, जनतेची सेवा करायसाठी आलोय. ते बसलेले म्हणले, अरे या पोराकडे आत्मविश्वास आहे, याला सिलेक्ट करा. त्याची निवड झाली आणि त्याला राजगादीवर बसवलं. ते जो मुलगा होता, कोण होता माहितीये तुम्हाला, त्याचं नाव होतं सयाजीराव गायकवाड, ज्यांनी पुढे बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. कशामुळे झालं मुलांनो हे सयाजीराव गायकवाड तयार? काय होता, तुम्हाला सुद्धा आत्मविश्वास तुमच्या मनाच्या ठिकाणी ठेवायचा. एखाद्या वेळेस चुकलं तर चुकलं, पण धडक उत्तर द्यायचं. गोष्ट आवडतात, सांगू अजून, हसायची आहे मग तर लय आवडतंय. काय आवाज, बारक्या काय आवाज. दुसरी एक आज तुम्हाला शपथ देऊन सांगायलो, खरं सांगा, इथं बसलेल्यापैकी किती जण कॉप्या करतात? कॉपी करून लिहिणं केला वडी एक कॉपी करतोय का, बघून लिहिणं. मग का हस केला सुवर? कॉपी करणारे कोण कोण आहे तिथं? अरे बापरे, खरंच की तुम्हाला आपल्या नांदेड जिल्ह्याची बदनामी झालेली आहे माहिती आहे तुम्हाला. तुमच्या शाळेची मला शिस्त फार आवडली. मला खरोखरच पालिमकर सर तुम्हाला सल्यूट केला पाहिजे. तुम्ही संस्था चालक म्हणून उभा राहिल्याबरोबर सगळे कर्मचारी नम्रपणे उभे राहिलेले बघितले मी. सगळ्यांचे सत्कार होईपर्यंत एकही कर्मचारी बसून होता का? किती शिस्त आहे तुमच्याकडं. आणि माणसाला मोठं व्हायचं असेल तर शिस्त पाळायला शिकायचं. काय करायचं? शिस्त पाळायची, अभ्यास करायचा. आणि तुम्हाला मी सांगितलं, कॉपी करायची कॉपी म्हणजे कळतंय का? बघून. आणि जर बघून लिहून जर तुम्ही किती बी मार्क घेतला तर तुम्ही मोठे होणार. आज बदने सरांनी काय सांगितलं तर एवढंच लक्षात ठेवायचं की अभ्यासच करायचा, आत्मविश्वास बाळगायचा, आपल्याला जे आवडेल ते मनातून करायचं आणि कॉपी करायची. कॉपी केली तर काय होते सांगू का? आवडत्याच गोष्टी काय आवाज. एका शाळेमध्ये, आता तुम्हाला समजावं म्हणून जरा ग्रामीण भाषेत बोलतो, एका शाळेमध्ये एक शिक्षण अधिकारी गेले. 10वी ला कॉपी, 12वी ला कॉपी, BA ला कॉपी, BSc ला कॉपी, MSc ला कॉपी. आणि कॉपी करूनच गणिताचे शिक्षक झाले. आपले सर आहेत पण तसे नाहीत. सरांच्याकडे खूप लोकांनी PhD केलेली आहे. आमच्या सरांकडे सुद्धा, आमचे सर सुद्धा PR शिंदे सर म्हणायचे सरांकडं. मी एक विनोद म्हणून तुम्हाला सांगायलो, कॉपी करूनच काय झाले ते शिक्षण अधिकारी झाले. काय झाले? आणि कॉपी करूनच शिक्षण अधिकारी झाले आणि शाळा तपासायला आले. काय तपासायला? आणि मुलांना प्रश्न विचारला, सांगा रे मुलांना, एक विमान तासी 1000 किलोमीटर जात तर माझं वय काय? तुम्ही जसं हसायला तसे ते सगळे पोरं हसायला लागले. अरे म्हणले, ह्या गणिताचा साहेबाच्या वयाचा काय संबंध आहे? पण वर्गामध्ये काही आगाव लेकरं असतात. तुमच्या शाळेत काही आगाव पोरं असतील की खोडकर? तसा त्या शाळेमध्ये एक आगाव पोरग होत.
त्यानं माग असं उठायला हे केलं. काय शिक्षण अधिकाऱ्यांनी काय प्रश्न केलता? एक विमान तासी 1000 किलोमीटर जात तर माझं वय काय? माग बसलेल्या एक आगाऊ पोराला वाटलं काहीतरी उत्तर द्यावं. तिथं गणिताचे शिक्षक होते. त्याला वाटलं शिक्षण अधिकाऱ्याच्या समोर पोरायला उत्तर येणार गेलं तर आपली फजिती होईल. गुरुजी बसल्या ठिकाणी म्हणाले, उठा माय, कोणीतरी सांगा, सांगा रे सांगा. कोणीच सांगना. पण त्या शाळेत एक आगाव आसुक्या नावाचं पोरग होत. तुमच्या याच्यात कोणी आसुक्या नाही? नाही तर जाता जाता बिर कोणतं घर घालायचं मला. आसुक्या नावाचा आगाव पोरग होत. माग बसल्या बसल्या त्यानं हळूच मानवरी केली. त्याच्याकडे त्या गणिताच्या गुरुजीनं बघितलं आणि गुरुजी म्हणले, आसुक्या आसुक्या उठ बाय, उठ आसुक्या उठ. ते बी एवढं आगाव होत. ते म्हणलं, सर आसुक्या म्हणायचं नाही, अशोकराव म्हणायचं. आता गुरुजी म्हणले, आता काय करावं आडला नारायण, काय करा म्हणले, अशोकराव अशोकराव उठा की, उठा उठा उठा. अशोकराव असे IT मध्ये उठले. कसे उठले? IT. आणि IT मध्ये उठूनच त्या शिक्षण अधिकाऱ्याकडे बघितलं. म्हणले, साहेब साहेब तुमचा पर्सन काय? तर खेड्यातलं पोरग त्याला प्रश्न कुठं म्हणता याला, साहेब तुमचा पर्सन काय? साहेब म्हणते, एक विमान तासी 1000 किलोमीटर जात तर माझं वय काय? आसुक्या म्हणला, साहेब तुमचं वय 50 वर्ष आहे. किती वर्ष? किती? आवाज जोरात येऊ द्या. किती? तुमचं वय 50 वर्ष आहे. खरोखरच मुलांनो, त्या शिक्षण अधिकाऱ्याचं वय 50च होत. साहेब खुश झाले. त्या आसुक्याच्या जवळ गेले. म्हणले, अरे तुझं नाव काय म्हणलास? या पट्ट्याला अशोकराव म्हणतात. म्हणले, अशोकराव माझं वय 50 वर्ष आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर ओळखलात तुम्ही. पण कोणतंही गणित सोडवायचं झालं तर त्याला सूत्र असतं. बाळा माझं वय 50 वर्ष आहे हे बरोबर आहे, पण याला सूत्र कोणतं वापरलास? मला साहेब लय सोपं सूत्र आहे. लय सोपं म्हणले, कोणतं? साहेब म्हणला, माझा भाऊ अर्धा येडा आहे, त्याचं वय 25 आहे, तेव्हा तुमचं 50 असायला काय हरकत आहे? आत्मविश्वास आहे. पण त्या अधिकाऱ्याने कॉपी केल्यामुळं त्याला काही कळालं नाही. पण पोरं आजकालची हुशार आहेत. तसे तुम्ही देखील सगळे कसे आहात? आणि म्हणून आता हा एक संकल्प करायचा की मी कॉपी करणार. गुरुजींनी दररोज शिकवलेलं दररोजचे दररोज पाठ करीन. आणि मुलांनो, माझं उदाहरण सांगतो. माणसानं जर ठरवलं तर काही बी होतं. लक्षात घ्या, आज मला आणि आमच्या पालिमकर सरांना महिन्याला किती पगार आहे माहित आहे तुम्हाला? नाही, मला पालिमकर सरांना महिन्याला पगार आहे, माझी तर सांगतो 3,62,000. माझी पगार किती आहे? आणि तुम्हाला सांगतो, एवढे पैसे आज मला मिळतात. ज्या मुलाला तुमच्या वयामध्ये होतो 6वीला, तर मला नुकती खायला मिळाली नाही म्हणून 4 दिवस उपाशी होतो. नुकती कळते का? बुंदी बुंदी लाडू बुंदीचे बुंदी खायला नुकती खायला मिळाली नाही म्हणून किती दिवस उपाशी होतो? आमच्या गावापासून असं तिथं बारोळ इतकं एक गाव होतं आणि त्या गावाला सप्त्यात भंडाऱ्यामध्ये नुकती खायला मिळणार आहे म्हणल्यानं
मी 4 दिवस उपाशी होतो. आई घरी आली की विचारायची, बाळा जेवलास का? मी म्हणायचं, आई मी मित्राच्या घरी जेवून आलोय, मला वाटलं जेवण केलं तर आपल्याला जास्त नुकती खायला मिळणार, पोट भरले. 4 दिवस उपाशी. बघा, 4थ्या दिवशी गेलो त्या नुकतीच्या गावला. सप्त्यामध्ये लोक बक्कल जमलेले होते. हळूच एकाला जाऊन विचारलं, मामा आज कशाची पंगत आहे? ते म्हणले नुकतीची आहे. बरोबर रे भाऊ म्हणलं. मामा म्हणलं नुकती कुठं टाकली या? त्या ग्रामपंचायत मध्ये टाकली या. हळूच जाऊन बघितलं, पिवळा आडूळ ढीग दिसला. हा, आता आपल्याला काय खायला मिळणार? काय खायला मिळणार? असा विचार केला आणि कीर्तनात येऊन बसलो देशमुख सर. ते महाराज काही कीर्तन सोडीना आणि माझं काही कीर्तनात लक्ष. तेवढ्यामध्ये कीर्तन सुटलं. सगळेजण पंक्ती धरून बसले, मी बी बसलो. सगळ्या जणांनी पात्र हे ते सगळं टाकलं. नुकती वाढणाऱ्या करत माझं लक्ष. माझं नशीब खोट. माझ्या पंक्तीला येणारा माणूस हडकुळ होतो, त्याची मूठ कमीच. आणि पलीकडल्या बाजूला देशमुख सर बसले तर त्याच्या पंक्तीला मोठा माणूस आणि त्याची मूठ जास्त. पाहायला म्हणलं 4 दिवस उपाशी आहो, माझ्या पंक्तीला एवढंच, त्याच्या पंक्तीला जास्त. कुंडली बी होऊ दिली नाही पोरं. नुकती खाला सुरू. पहिल्यांदा नुकतीच खाऊन टाकली. म्हणलं आता दुसऱ्यांदा आल्यास तरी आणखीन घेऊ, पण आपलं नशीब वाईट. त्या दुसऱ्या पंक्तीला वाढत गेलं सगळं. दुसऱ्यांदा माझ्या पंक्तीला अर्ध्यात वाढत आलत. तेवढ्या मधातलं एक गावातला पुढारी म्हणला, ए कोणाला डबल ते नुकती वाढालय, बायाच्या पंक्तीला नुकती राहावं लागते, होय वापस. आणि माझ्याजवळ येता येताच माणूस वापस गेलं. एवढीच नुकती 4 दिवसाच्या उपवासानंतर मिळाली. पण ठरवलं, जर आपल्याला आयुष्यामध्ये नुकती खायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. माझी आई, मी 8व्या वर्गात शिकायला होतो. मुलांनो बैठे सावधान. एवढं उदाहरण सांगतो आणि थांबतो. जास्त वेळ झालेला आहे. आता अर्धा तास संपून गेलेला आहे. बैठे सावधान. टाळ्या वाजवा. आणखी एक संदेश देतो. आपले आई वडील कष्ट करतात की नाही शेतामध्ये? गरिबी आहे ना आपली. मग आपल्या आई वडिलांच्या गरिबीतनं जर त्यांना बाहेर काढायचं असलं तर काय करायचं? आपण शिक्षण घ्यायचं. मी 8व्या वर्गाला शिकायला होतो. कितव्या? एके दिवशी अभ्यास करत बसलो होतो. अभ्यास करता करता लाईट गेली. माझ्या माईनं दिवा लावून माझ्या जवळ ठेवला आणि माझी माय म्हणाली, बाळा या दियाच्या उजेडावर अभ्यास कर, लई शिक आणि शिकून तुझा लई उजेड, या दियासारखा लई उजेड पडू दे. मी त्या दिव्याच्या उजेडावर अभ्यास करतोय ना करतोय. 1 तासानंतर लाईट आली. लाईट आल्याबरोबर माझी माय माझ्या जवळ आली. तिने माझ्या तोंडावरून डोक्यावरून हात फिरवला आणि माझी माय म्हणाली, बघ बाळा, शिकलेल्या माणसाचा उजेड या लाईटीच्या बल्बासारखा लई फक पडतय, जास्त पडतय. आणि नाही शिकलेल्या माणसाचा उजेड या दियासारखा कमी पडतय. तेव्हा माय तू लई शिक आणि शिकून तुझा लाईटीच्या बल्बासारखा लई उजेड पडू दे. टाळ्या. माझ्या आईनं 8व्या वर्गामध्ये जो मला शिक्षणाचा मंत्र दिला, त्या मंत्रानं आज शिक्षण क्षेत्रातला प्रोफेसर झालो. या विद्यापीठातल्या 4 जिल्ह्यातला उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून पुरस्कार मिळाला. माझ्याही हाताखाली 8 विद्यार्थ्यांनी PhD केली. सिनियर कॉलेजचा 5 वर्ष प्राचार्य झालो. हे सगळं मला मिळालं. कशामुळं? अभ्यासामुळं, शिक्षण घेतल्यामुळं. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आज शपथ घ्यायची की माझ्या आई वडिलांची गरिबी दूर करण्यासाठी मी काय करेन? अभ्यास करेन, शिक्षण घेईन आणि दररोज उठल्याबरोबर मी माझ्या आई वडिलांचं दर्शन, आपल्या मॅडम, आपले सर हे आपल्यासाठी देव आहेत.
परवा मी गुरुभक्तीवर गंगाखेडला बोललोय, आपल्या गुरुजींचे शब्द कधीच खाली पडू द्यायचे. मला आनंद वाटला, पाटील मॅडम सांगत होत्या की या शाळेमध्ये किती उपक्रम घेतले जातात, प्रत्येक उपक्रमामध्ये भाग घ्यायचा, फक्त पुस्तकातला किडा व्हायचं, खेळात भाग घ्या, आनंद नगरीमध्ये भाग घ्या. बघा हे आता तुमच्या शाळेचं नेतृत्व करणार आहेत, हे सगळेजण उद्या भविष्यामध्ये, आतापासून त्यांना ट्रेनिंग दिलं चाललंय, उद्या हे भविष्यामध्ये सरपंच होतील, जिल्हा परिषद सदस्य होतील, उद्या याच्यातनं एखादा आमदार होईल, एखादा खासदार होईल आणि या देशाचं नेतृत्व करतील. गरिबी आहे म्हणून लाजायचं नाही. या देशामधले अब्दुल कलामांचं नाव माहिती आहे ना? त्यांनी अभ्यासावर प्रेम केलं. मुलांनो, गरिबी होती अब्दुल कलामांची. सायकल वरून पेपर विकायचं काम करत होते कोण? आणि वडील त्या रामेश्वरमला नावाडी होते, तरी अब्दुल कलाम शिकून मोठे झाले. मनाने ठरवलं तर काहीच होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव माहिती आहे ना? किती गरिबी होती त्याच्याकडं. मुंबईला ज्या खोलीमध्ये राहत होते का नाही मुलींनो, त्या खोलीमध्ये त्यांच्या घरात एवढे जास्त माणसं होते की एका टाइमला सगळे झोपू शकत नाहीत, म्हणून 2-2 तास त्या घरातल्या माणसाला जागं राहावं लागत होतं. घरामध्ये लाईटची सोय नाही म्हणून बाबासाहेबाला रस्त्यावर जे बल्ब लावलेले असतात की नाही, त्या बल्बाखाली बसून बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि म्हणून बाबासाहेब विश्वरत्न झाले. उद्या 10 वर्षाच्या नंतर, 20 वर्षाच्या नंतर तुम्ही एवढं मोठं व्हा, एवढं मोठं व्हा की तुमचा सत्कार करायला आम्हाला बोलवावं आणि तुम्ही एवढे मोठे झालेले बघून आमचा गगनात मावेन असा आनंद व्हावा. आता आपला उद्धार कोण करणार आहे? आपला उद्धार देव धर्मापेक्षाही आपला उद्धार शिक्षण करणार आहे. कोण करणार आहे? आणि म्हणून दररोज शाळेला वेळेवर यायचं, शाळा बुडवायची नाही, सगळ्या उपक्रमामध्ये सहभाग घ्यायचा. एवढं या निमित्त आई वडिलांचे शब्द पाळायचे. आणि पालिमकर सरांना मी धन्यवाद देतो की अशा ग्रामीण भागामध्ये इंग्रजीचं शिक्षण त्यांनी इथं सुरू केलेलं आहे. तुमचे कुणी भाऊ भगिनी जर या शाळेत येत नसतील तर आई वडिलांना सांगा की आई, ते आपले जे मॉडर्न इंग्लिश स्कूल, पब्लिक स्कूल आहे की नाही, तिथं खरोखर फार शिकवलं जातं, चांगलं शिकवलं जातं. पाटलीन मॅडमनी सांगितलं 2 मार्क कमी पडले तर हरकत नाहीत, पण आमचे मुलं संस्कारी झाले पाहिजेत. हा उद्देश या शाळेचा आहे. टाळ्या वाजवा. संस्कार महत्वाचे आहेत. एका ठिकाणची एक गोष्ट सांगतो. जाऊ दे, आता वेळ झालाय, मला वाटतं आता थांबू का? गोष्ट सांगू? टाळ्या वाजवा. एकच गोष्ट सांगून थांबूया. बघा, गोष्टी आवडतात, बारकेवर लक्ष द्या. इकडे बघा, गोष्ट कशी आहे बघा बरं. एका जांबाचे जास्त झाड असतील का नाही, त्याला जांभवाडी म्हणतात. काय म्हणतात? जांबाचे झाड जास्त होते. त्या जांबाच्या झाडावर एक पोरग बसलेलं होतं. त्या पोराला जांब चोरताना जांबाच्या मालकानं बघितलं. जांबाचा मालक म्हणला, बेट्या, जांब चोरायला उतर खाली, तुझं पाठच सोडून काढतो. जांब चोरतो, उतर खाली, तुझे पाठ सोडून काढतो, तुझ्या पाठीला मारतो. ते पोरग थरथर कापायला लागलं. बापरे, आता हे माणूस आपल्याला मारतय, आपण चोरी करायला. तेच माणूस म्हणलं, उतरतोस का खाली? उतर, नाही तर तुझ्या बापाला सांगतो. उतर, नाही तर तुझ्या बापाला सांगतो. बापाला सांगतो म्हणल्या पोरग करून जोरानं हसायला लागलं. उतर खाली, तुझी पाठ फोडतो म्हणलं की घाबरू लागलं, आणि बापाला सांगतो म्हणलं की त्या मालकाला काही कळत ना. उतर खाली, पाठ फोडतो म्हणलं की घाबरालय, आणि बापाला सांगतो म्हणलं की. त्या माणसानं विचारलं, होय रे म्हणले, बापाला सांगतो म्हणल्यास कस काय हसालाय? म्हणला, त्याचं काय, तो का पलीकडच्या जांबावर बाबा बी जांब तोडा.
पलीकडच्या जांबाच्या झाडावर बाबा ही जांब तोडायले. वडील आणि आई जर चांगले संस्कार करत नसतील तर लेकरं घडू शकत नाहीये. शिवाजी महाराज का घडले? माझी जाऊंनी संस्कार केले. बा शिवबांना पाळण्यात टाकलं, पाळण्याची दोरी हातामध्ये घेतली आणि माझी जाऊ म्हणू लागल्या, तो जागसी कारे वाया निज रे निज शिवराया. बघ निजल्याना तशाच घाटा खाली कोकणच्याच वदा चाली. मग निजलीना बारा मावळ पेट शिवनेरी जुन्नर पेट. तो तिकडे सिद्धी जमान हा इकडे अफजल खान पलीकडे मुलुक मैदान. हे आले रे बाळा तुझसी धराया निज रे निज शिवराया. बाळा शिवबा लहान आहे तोपर्यंत आराम करून घ्या. तुम्हाला मोठं झाल्याच्या नंतर मुघलांच्या विरोधामध्ये रात्र रात्र जागून त्यांचा नेस्तनाबूत करायचे. हे संस्कार माझी जाऊंनी बाशिवबावर केले म्हणून बाशिवबा निर्माण होऊ शकले. साने गुरुजीवर त्यांच्या आईने संस्कार केले म्हणून साने गुरुजी मातृहृदय घडू शकले. म्हणून या शाळेचं मला कौतुक वाटतं. मॅडमच्या प्रास्ताविकातून मला फारच आनंद वाटला की शाळेत 2 मार्क कमी पडले. मार्काकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाहीये. बघा तुम्ही नवोदयला मुलं इतकी लागलेली आहेत. ऑलिम्पियाड मध्ये तुम्ही सगळ्यांनी गुणवत्ता घेतलेली आहे. त्याबरोबरच तुम्ही सगळ्यांनी संस्काराला महत्व द्यावं एवढीच या निमित्तानं विनंती करतो. आणि जाता जाता 4 ओळी सांगून थांबतो. बेटे बेटे सावधान. लगा सको तो बाग लगाना आग लगाना मत सीखो. लगा सको तो बाग लगाना आग लगाना मत सीखो. बिछा सको तो सुधा बिछा सको तो फूल बिछाना शूल बिछाना मत सीखो. पिला सको तो सुधा पिलाना पिला सको तो सुधा पिला. सुधा म्हणजे अमृत. पिला सको तो सुधा पिलाना जहर पिलाना मत सीखो. जला सको तो दीप जलाना दिल जलाना मत सीखो. दिल जलाना मत सीखो. धन्यवाद. सगळ्यांच्या प्रति मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.